हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सोमवार आणि तुम्ही बघू शकता खूप पाऊस पडतोय पुण्यामध्ये. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. कसला पाऊस पडतोय बघा. मेच्या महिन्यात एवढा पाऊस. आणि पावसाळा म्हणलं की एकच एक टेन्शन असतं की कपडे सुकत नाही. त्यामुळेच मी तर काय केलंय, किचनमध्ये कपडे सुकवायला ठेवले. फॅन एकदम मोठा केलाय आणि चिनू पण झोपलाय तिकडं. तर थंडी तिला वाजायला नको म्हणून मी तिकडं नाही टाकले, म्हटलं इथं टाकावे, कारण मोठा फॅन 3-4 फॅन करून आता कपडे मी सुकवते. आणि मशीनमध्ये धुतल्यामुळे काय आहे की थोडेसेच वाळायचे बाकी, पण मॉइश्चर एवढे की ते लवकर पण वाळत नाही. माझे तर ऑफिसचं काम सुरू आहे आणि इथं बघा एवढा पाऊस चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची राहिली आहे माझ्याकडनं. गुड न्यूज ही आहे की तुम्हाला माहीत असेलच, तुम्ही माझे ब्लॉग बघताय, तर मी लास्ट टाइम म्हसवडला गेलते ढोळा जेवण्यासाठी, राईट. सो आता वेदांतीला मुलगा झाला आहे. तर ही एक सर्वात मोठी गुड न्यूज आहे. आमच्याकडे एक छोटंसं नन्नाचं बेबी आले आणि चिनू पण आमची आता दिदी झाली आहे. दिदी ॲक्च्युली ती जेव्हा 1-1.5 महिन्याची होतं ना, दिदी झाली आहे. तर आम्ही खूप 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 खुश आहोत, कारण की आमच्या घरी पहिला प्रिन्स आलाय. कारण की माझ्या मोठ्या जावेला 2 मुली आहे, मला पण एक मुलगी आहे आणि आता मला एक बेबी ब्रदर चिनूला आमच्या सगळ्यांना भेटला. त्यामुळे वी आर रिलीफ की हां, चिनूला राखी बांधायला भाऊ भेटला बघा. तर आम्हाला जायचं पण आहे म्हसवडला. तिला म्हसवडला नाही, ॲक्च्युली ती तिच्या माहेरी आहे. म्हसवडला पण जायचं आहे. तर तो व्लॉग मी तुम्हाला टाकलंच. म्हणजे कधी अजून डिसाईड झालं नाही की आम्हाला कधी म्हसवडला जायचं आहे. आणि म्हसवडच्या पुढंच पलूस आहे, म्हणजे साईडला आजूबाजूला असू शकते, पण जवळच आहे, म्हसवडपासून खूप जवळ आहे. त्यामुळे आम्ही तिला भेटायला पण जाणार आहे, पण आत्ता नाही, कारण की वातावरण खूप खराब आहे. आणि काय होतं की पोरं नाजूक असतात. आपण लगेच असं भेटायला गेलं तर कसं त्यांना इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी तिला आत्ताच तिचा फोन झाला, तर आम्ही लवकरच जाणार आहोत. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. फोटो जेव्हा त्यांनी शेअर केले बेबीचे, खूप खूप क्यूट आहे. मला असं वाटतं कधीच जवळ गेलं आणि मी तिची पप्पी केलं, मला असं झालेलं आहे ॲक्च्युली. तर म्हणून मिंदाला पण म्हटलं, जसं झालं असं आम्हाला कळालं, तर मिंदाला म्हटलं की आपल्याला जायचं आहे भेटायला. पण जस्ट वातावरण खूप खराब आहे आणि आत्ता चिनू बरी झाली आहे, त्यामुळे थोडंसं आम्ही लेट किंवा एक 15-20 दिवसांनी जायचा प्लॅन करणार आहोत. आज ॲक्च्युली सुट्टी नाही आहे मला, पण मी थोडी फ्री आहे. फ्री म्हणजे काय की माझं जे क्लायंट आहे तो आहे US चा क्लायंट आणि आज त्यांच्याकडे आहे सुट्टी. त्यामुळे आज मला संध्याकाळी मीटिंग्स वगैरे नाही, फक्त एकच मीटिंग आहे जी माझी TL सोबत आहे. तर तो ॲक्च्युली अवेलेबल आहे आज. त्यामुळे त्यांची फक्त संध्याकाळची मीटिंग आहे. आणि काम जे आहे माझं ऑलमोस्ट मी करून ठेवलं होतं, त्यामुळे इतकं काही काम नाही आहे. थोडंसं काही इश्यूज आहे, तर ते मला फक्त डिस्कस करायचे आहेत. आता इंद्रजित घरी येतच आहे. मी केला होता बटाटा आज मस्त स्पेशल. त्याला हा बटाटा खूप आवडतो, चकत्यांचा बटाटा. चिनू, तू काय खाणार आहेस? काय नको तुला? काय? मोठ्याने बोल, मला ऐकू येत नाही. काय म्हटलीस तू? आ, काय पाहिजे तुला? रिमोट कुठे आहे टीव्हीचा? मला देणार आहेस का तू? शी केली. शी आली तुला? मी असंच करतो. काही काय काही. झाली शी? काढायचं डायपर? काढायची का? शी कुठे गेलीस तू? काढायची ना. पाणी पिणार आहेस का तू? पाणी देऊ तुला? काढू शी? काढ शी. शी कुठे गेलीस पण तू? कुठे गेली शी? शी. कुठे गेली? डायपर मध्ये. डायपर कुठे? डायपर कुठे आहे? कुठे आहे डायपर? चिनू, डायपर कुठे आहे तुझं? तू शी केला? तुला दूध पाहिजे का पाणी पाहिजे? एकदाच केली बाय तू. अगं पण तू शी कुठं केली?
हे काहे काहे करायला बिहार मध्ये कधी गेलो होतो आपण? काय ती काहे कर रहे हो, बाय कर रहे हो. हा बिहारी ऍक्सेंट कडून आला तुझ्याकडनं. काय आहे ती खूप वेळामध्ये काय आहे काय आहे? काय हे असं म्हणायचं असतं रे तिला. काय हे हळूहळू चाललंय. बोलू का मी? कुठं कोणाशी बोलायचं? काका काय कुठल्या कळलं? काकाला लाव? कोणत्या? आत्ता वाजलाय रात्रीची 8 आणि आता माझं ऑफिस म्हणजे झालंय. ऑफिसची कामं जी होती संध्याकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं सकाळीच की मला एक मीटिंग होती माझ्या TL सोबत, तर ती झाली आत्ताशी संपली. आणि आता नेक्स्ट टू प्रोसीड संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण. आज मी बनवणार आहे चकुल्या. चकुल्या खूप जणांना माहीत असेल की नाही, डोंट नो. खूप मस्त लागतात त्या. कोणी कोणी जर खात असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा तुमच्याकडं कुठला दुसरा शब्द वापरायचा चकुल्यांसाठी तर तो पण मला सांगा. कमेंट नक्की करा. माझा अवतारावर जाऊ नका. आत्ता मी जस्ट फ्रेश झाले, फेस वॉश केला आहे आणि म्हटलं तर स्वयंपाकाला लावूया. इंद्रजित बाहेर गेला आहे, त्याचं ऑफिसचं जरा काम होतं त्यामुळे तो बाहेर गेलेला आणि चिनू झोपली आहे, त्यामुळे घरात तुम्हाला एवढी शांतता वाटत असणार. बघा मी कुकरमध्ये डाळ जी आहे शिजवून घेतलेली होती, म्हणजे मला थोडा वेळ होता तर मी डाळ शिजवून घेतली आणि कणिक पण मी सकाळीच मळून घेतली. फक्त आता पटकन चकुल्या टाकायच्या आहे. आय डोंट नो मला काय झालं आहे आता. मला लिटरली ॲसिडिटीसारखं झालं आहे. हो, मी जरा पडले. म्हटलं स्वयंपाक करायचं तर मी इथं आले, तुम्ही बघू शकता इथं मी सगळं सामान काढून ठेवलं, पण मला आत्ता एकदम चक्कर आली आणि मला एकदम मळमळायला पण लागले, म्हणजे ॲसिडिटी झाली मला. आत्ता इंदरला फोन केला की गोळी आपल्याकडे कुठली आहे का, तर गोळी शोधते पहिले. चाव्या मी इथंच ठेवतो, कारण काय करते चिनू हे सगळं उचकते, हे जे कपाट आहे हे सगळं उचकती आणि त्यातून काही ना काही गोष्टी ती बाहेर काढत असते. त्यामुळे आम्ही सगळी कपाटात आम्हाला लॉक लावावी लागतात. खूप खूप डॅम्बिस आहे माझी पोरगी, खरं सांगते. काही ना काही उद्योग असे हळूच करत असते. तरी मी आज चहा नाही पिला. इंद्रजितनं मला खूप छान आज कॉफी पिऊ घातली, त्याची हातची कॉफी एक नंबर असते खरंच. पण तरी मला खूप ॲसिडिटी झाली आणि सेम म्हणजे त्याला पण झाली. मला वाटते बटाटा आज करायला नव्हता हवा, त्याच्यामुळे झालं की काय काय माहिती. ते पाऊस उजाडला आहे, म्हणजे पाऊस नाही आहे बाहेर, पण बघा ना किती दिवसभर पावसानं म्हणजे ना खरंच थंडी, पण गारवा किती सुटला आहे. पोरं किती आजारी पडायला लागली आहेत ना. हो, पाऊस नाही आता. हे बघा किती छान दिसतं बघ, माझ्या गॅलरीतनं खूप छान असा व्ह्यू दिसतो. गोळी तर घेतली आहे, आता चला आपली कामं करायला लागूया. मी इंद्रजितला म्हटलं चकुल्या जे आहेत जेव्हा तू येशील म्हणजे निघशील जेव्हा तिथनं, तेव्हा मला सांग, मी तेव्हा टाकते. गरम गरम छान लागतात. आत्ताही माझा आता कुठलाच असं वास घ्यायची पण इच्छा होईना मला, इतकं मळमळायला लागले. आणि म्हणून मी गोळी घेतली, कारण की डाळीच्या गोष्टी खाल्ल्या रात्री की त्यानं पण ॲसिडिटी जास्त होते. पण काय झालं की मी डाळ शिजवून ठेवली होती, त्यामुळे म्हटलं करून टाका. आणि त्याला खूप आवडतात माझ्या हातच्या चकुल्या, त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला करून टाकू. थोडंच खाणार आहे मी आज. चकुल्या छान झालंय बघा, त्यामुळे दाखवते तुम्हाला. बघा इंद्रजित पण आलाय बाहेरनं. आता मलाही बरं वाटतं गोळी घेतल्यामुळं. चिनू काय उठली बघा. हो डॅडा, अगं आहे ग तुझा डॅडा ग. हो हाय का ना सगळ्यांना ग. कुठे जायचं तुला? भूर जायचंय की नाही आपल्याला? ये इथं येतो, या पापी दे. पोरगी
नाही जसा बाप तसं पोरगी. नुसतं पप्पी छप्पी, नुसतं डॅडाला पप्पी छप्पी. हा तुला काही तुझी आई दिसती का नाही गे चिनू? हा मम्मा दिसती का नाही? पकडून बसा लाडो. हे आमचं 12:30चं टायमिंग आहे असलं घोडा घोडा करणं. चिनू घोडा घोडा उतर उतर ना ग, उतर ना. हळूच उतर. काय काय करू? कसे झोपायचे? हा ठीक आहे चल बसा. बस. आणि अजूनही आमचं पोरग तरतरी जागा आहे. चिनू अजूनही चांगली जागी आहे. ते पुसायचं थोडी आहे हिरोईन. रुमाल आहे तो. तर चला व्लॉगची आपण आता इथंच व्लॉग संपूया आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो तुम्हाला जर माझा व्लॉग तुम्हाला माझे जर व्लॉग्स आवडत असेल तर नक्की मला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्लॉग्सच्या खाली आणि कमेंट करायला विसरू नका. सो टिल देन बाय.